नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. फेब्रुवारी महिना जो आहे हा तूळ राशींच्या व्यक्तींना संमिश्र प्रतिसाद देणारा महिना असं म्हणता येईल. काही चांगल्या काही प्रतिकूल अशा दोन्ही गोष्टींचा एकापाठोपाठ एक मारा आपल्यावर होणार आहे. मारा मी अशासाठी म्हटलं की काही गोष्टी अनपेक्षित चांगल्याही घडू शकतात आणि अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडणं केव्हाही चांगलंच की ज्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल. तशा गोष्टी घडतील आणि त्यापासून सुद्धा आपल्याला एक मानसिक समाधान मिळू शकेल. विशेषतः या महिन्यात येणारं ग्रहण योग जो आहे तो ग्रहण योग आपल्याला थोडासा त्रासदायक होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त दिसून येते. ग्रहणाच्या आसपास काही अनिष्ट गोष्टी घडतील की ज्या आपल्याला आपली उमेद आणि आपल्या संवेदना कमी करतील. पण खचून जायचं काही कारण नाही आहे. त्यामुळे होणारा परिणाम जो जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस राहील त्यातून तुम्ही पुन्हा आपली उमेद जी आहे ते घट्ट ठेवून त्यातून बाहेर पडू शकता. म्हणून तूळ राशीच्या व्यक्तीने संतुलन ठेवून आपल्या स्वतःचं ज्या काही जबाबदाऱ्यापूर्वक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी योग्य प्रकारे पाळाव्यात आणि त्याप्रमाणे त्यांचा एक रोड मॅप त्यांनी स्वतःसाठी बनवून ठेवावा. प्रकृतीच्या कारणाने काही खूप त्रास आहे असं मला काही दिसत नाही. त्यामुळे प्रकृती तुमची जी आहे ती योग्य प्रकारे राहील, तुम्हाला साथ देईल, समर्थन देईल असं दिसून येतं. उद्योगामध्ये मात्र या तूळ राशींच्या व्यक्तींना जे बेरोजगार आहेत किंवा ज्यांच्या हातात काही काम नाही आहे त्यांनी मिळेल ते काम घेणं हाच योग्य सल्ला त्यांना आहे. आपल्या हातात काही काम नसताना जे मिळेल ते काम त्यांनी घ्यावं. म्हणजे आपल्या ज्ञानाशी निगडीत पण अमुकच पॅकेज हवं, अमुकच एरियाचं व्हा, एवढंच ट्रॅव्हलिंग करणार वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्यावर हटून बसणं टाळावं. कारण त्या सगळ्या गोष्टी काही मनाप्रमाणे घडणार नाहीत. तो जे काम मिळेल आपल्याला ते स्वीकारावं. आता जे स्वतःचा उद्योग, लघु उद्योग, धंदा करणारे जे लोक आहेत त्यांनीसुद्धा तेच सूत्र अंमलात आणावं की रिकामा बसून दिवस घालवण्यापेक्षा जे काही काम मिळालं ते काम घेऊन करायचं असं सूत्र त्यांनी घेतलं तर आपल्याला अगदी ऑफ द रूट असं काही काम मिळालं तरी ते करायचं. कारण त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे आहे. मग ते वापरलं नाही तर काय तर फायदा. म्हणून तुम्ही मिळेल ते काम स्वीकारा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आपल्या मुलांकडून काही आनंद वार्ता तुम्हाला या महिन्यात समजतील. म्हणजे त्यांचा उत्साह आणि त्यांचा जोश या मार्गाने त्यांचं अनपेक्षित मिळालेलं यश असे जे काही आहे ज्या गोष्टी तुम्हाला आणखीन उभारी देतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की आपल्याला मुलांसाठी काही नवीन गोष्टी करायला हरकत नाही. तर अशा गोष्टी जर तुम्हाला करायच्या असल्या तर हा महिना त्यासाठी योग्य आहे आणि तुम्हाला अनुकूल आहे असं म्हणावं लागेल. शत्रूंना नामोहरम करण्याची संधी तुम्ही या महिन्यात गमावू नका. कारण काही वेळेला असं असतं ठकास ठक किंवा ठकास महाठक अशी जर प्रवृत्ती नसेल तर लोक तुमच्या डोक्यावर बसतील. म्हणून अरेला कार्य करणं या महिन्यात योग्य आहे. तुम्ही सगळ्या काही गोष्टी सहन करायची बिलकुल गरज नाही आहे. कारण त्या सहन केल्यात तर तुम्हाला उद्या त्या त्रासदायक होऊ शकतात. म्हणून अशा गोष्टींसाठी थोडं डेअरिंग आणि थोडी प्रवृत्ती अशी ठेवा. स्वतःला तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी एक हॉबी अशी जी काही तुमची असेल त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या. म्हणजे काही कोणाला व्यासंग असतात, वेगवेगळे छंद असतात, ते छंद जोपासण्यासाठी या महिन्यात तुम्ही वेळ द्या. कारण छंदातून किंवा त्याच्या जोपासण्यातून जो काही आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला या महिन्यात साधता येईल. म्हणून छंद जोपासा आणि छंदासाठी वेळ द्या असंच मी तुम्हाला या महिन्यासाठी सांगेन.
कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्या ज्या आहेत त्या थोड्या धीराने आणि नीटाने पुढे न्याव्या लागतील. कारण निर्णय जे तुम्ही घेतलेत ते थोडे कष्टदायक असतील किंवा तुम्हाला त्रासदायक असतील तरीसुद्धा त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करणे हे सुद्धा तुमची जबाबदारी आहे. तर या महिन्यात तुम्ही ते करा. कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या गोष्टी साध्य करून घ्या. एखाद्या नवीन गोष्टीची चाहूल तुम्हाला लागली. चाहूल याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्याला काही संकेत मिळत असतात. त्या संकेतामधून काही आपल्याला सूचना मिळतात. तर अशा सूचना, संकेत तुम्हाला जे मिळाले त्याचा योग्य तुम्ही एकमेकाशी संबंध जोडा आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी साध्य करा. विशेषतः सायबर क्राईममध्ये तुम्ही फसले जाण्याची शक्यता या महिन्यात दिसून येते. म्हणजे आर्थिक गुन्ह्यामध्ये आणि ऑनलाईन ट्रॅप करणे, तुम्ही ट्रॅप होऊ शकता ऑनलाईन. तर त्या गोष्टीला तुम्ही मात्र सावध राहा. कुठल्याही प्रकारे अनोळखी लिंक ओपन करणे किंवा अशा काही गोष्टीत तुम्हाला खर्च होऊ शकतो, नुकसान होऊ शकतं. तर या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा. तूळ राशींच्या व्यक्तींनी हे मी तुम्हाला अवश्य सांगतोय. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेल, आपलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न आपलं संमिश्र मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. आध्यात्मिक निमित्ताने, धार्मिक निमित्ताने जे काही प्रवास होतील ते प्रवास तुम्ही अवश्य करा. त्यातून एक तुम्हाला मनस्वी आनंद मिळेल किंवा मेडिटेशनमधून तुम्हाला जो काही मनस्वी आनंद मिळेल त्याची जी काही एक योग्यता ती आपण ओळखू शकत नाही. म्हणून मुद्दाम यातून मिळणारा आनंद तुम्ही मिळवा. मेडिटेशन किंवा आध्यात्मिक आनंद, जप, साधना हा आनंद तुम्ही या महिन्यात अवश्य मिळवा. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.